बारामतीकरांनी मात्र सुट्टी घेतली. खास या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित पळत जा सर्व प्रेक्षक, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सामन्याची नाणेफेक मात्र जिंकले मावळ संघाचा संघनायक आनंद चव्हाण आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माझ्या समेत समालोचन कक्षामध्ये बारामतीकरांचा लाडका आवाज ज्ञानेश्वर जगतापूर मामा, फलटणचे समालोचक सलीमभाई शेख, त्याचप्रमाणे बारामतीचे समालोचक नहार शेख, हॅलो. सो बारामतीकर साहेब चषकाचा अंतिम मुकाबला फायनली आता पुन्हा सुरू होतोय. नव्यानं ही मॅच खेळवली जाते. काल आपण जी काही अर्धी मॅच बघितली आणि तुमच्या मेमरीमध्ये ती असेल तर ती आता डिलीट करून टाका. डिलीटचं बटन खरं तर मोबाईलवर आहे, मेमरीला नाही आहे, पण तरी देखील डिलीट करून टाका. कारण तर रेकॉर्ड हे गृहीत धरलं जाणार नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा जी मॅच कॅन्सल होते त्याचं रेकॉर्ड गृहीत धरलं जात नाही आणि ते रेकॉर्ड डिलीट करा. नवीन रेकॉर्ड पुन्हा या ठिकाणी नोंदलं जाणार. चेतननी सांगितलं सुरुवातीला टॉस होताना की काल पाऊस झाल्यामुळं विकेटवर हलकंसं ओलावा आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की चेंडू थांबवून येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला वेळ लागणार आहे, थांबून चेंडू होईल. नंतरच्या इनिंगमध्ये मात्र फलंदाजाला फायदा होईल कारण चेंडू बॅटवर वेगात येईल. स्किट होणारा चेंडू मात्र त्रासदायक नक्की ठरणार आहे. सो बारामतीकरांना विनंती राहील की आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा मावळ विरुद्ध बारामती ही लढाई, हे रणशिंग हा आगाज या क्षणापासून सुरू होतो आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा तमाम बारामतीकरांकडून. क्या बात है. आतिश बेंजो वाले एक मिनिट बेंजो वाले आतिश बेंजो, चौकार षटकार आणि विकेटला अवश्य वाजवा. मध्ये आधी जास्त वाजू नका, पंचांना आणि फलंदाजाला त्रास होईल. दरम्यान इंटरनॅशनल खेळाडू, भारतीय संघाचे कसोटीपटू आणि ज्यांच्याकडे हे मैदान, हे स्टेडियम चालवण्याची धूर आहे ते DJ अकॅडमीचे सर्व आमचे मित्र मिस्टर धीरज जाधव यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. धीरज सर प्लीज आपण मॅचचा आनंद लुटण्यासाठी मंचावर या आणि आनंद लुटा. आपण पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. यंगर्स बारामती विरुद्ध मावळ. तसेच मिस्टर जाबीर होरा आपणही धीरज सरांसमवेत या. हॅलो. तर सामन्याला मात्र प्रत्यक्ष सुरुवात होते. पहिला चेंडू सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. टाळ्याच्या गजरात पहिल्या चेंडूचं स्वागत. पहिल्या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण, निश्चितपणे एक धाव. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. त्याच्यामुळे सांगितलं की रोजचा दिवस वेगळा असतो. क्रिकेटच्या मैदानावरती चेंडू प्रत्येक वेळी रंग बदलत असतो, प्रत्येक चेंडू रंग बदलत असतो. माणूस म्हणतो की रंग सरडा बदलतो, परंतु सरड्यापेक्षा सुद्धा रंग बदलतो क्रिकेटचा चेंडू. दरम्यान व्यासपीठावरती आगमन होते आंतरराष्ट्रीय खेळाडू सन्माननीय धीरज जाधव यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. गोलंदाज नत्तू दाभाडे, वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक. स्ट्राईक वरती आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाज आसिफ सय्यद. हो, या मात्र सुरेख असा पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढायचा होता, परंतु चेंडूच्या आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ आनंद चव्हाणच्या हातामध्ये जातोय. तर अगदी सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं की काल पाऊस झालेला आहे, चेंडू थोडासा थांबून येतोय, पण प्रेक्षक सुद्धा म्हणतोय आम्ही थांबून या सामन्याचा आनंद घ्यायला तयार आहे, किती वेळ झाला तरी चालेल.
हो, यावेळी मात्र कालचा रिप्ले आज बघायला मिळू शकला असता आसिफ सय्यदच्या बॅटमधून, परंतु पाहूया एक चांगला चेंडू नत्तू दाभाडेचा. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 ताकदीचे संघ, 2 तुल्यबळ संघ. आपला नेहमीच वेळ देणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू धीरज जाधव सर काल नसल्यामुळे कदाचित आज फायनल घेतली गेली. असं काहीतरी निसर्गाचा नियम झाला की त्यांच्या नशिबात आज फायनल होती आणि या सामन्याला त्यांनी हजेरी लावली. त्याच्याबद्दल सरांचं आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत. पुन्हा जाऊया मैदानावरती. आसिफ सय्यद, एक आक्रमक स्फोटक वादळी झंझावती विध्वंसक डायनामाइट फलंदाज आसिफ सय्यद. यावेळी मात्र आसिफच्या बॅटमधून निघालेला कडक प्रहार होतोय. चेंडू मात्र सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. नाही, प्रत्येक चेंडूवरती चेअर गर्ल थिरकणार आहेत, बँड होणार आहे. प्रेक्षक फक्त आनंद घ्या सामन्याचा. एक चौकार आता पाहायला मिळालाय. सामना मात्र दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी? साहेब चषक 2020 मैदानावरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. पुन्हा एकदा आसिफ सय्यद मात्र तयार असणार आहे फलंदाजीसाठी. यावेळी मात्र उजव्या एसटीचा बाहेर असणारा चेंडू, नियमानुसार अवैध चेंडू, स्वैर चेंडू, वाईड, अवांतर धाव, एक्स्ट्रा रन. धाव संख्या मात्र होती ती 6. आज मात्र पुन्हा आसिफकडे एक संधी असणार आहे आपल्या संघासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव आसिफच्या बॅटमधून निघते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. धावसंख्या 7. यावेळी मात्र पुन्हा एकदा भारतचा मात्र प्रयत्न फसतोय. षटकाची मात्र समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. म्हणूनच सांगितलं की प्रत्येक दिवस वेगळा असतो. काल सुद्धा पहिल्या षटकामध्ये 7च धावा होत्या. आज सुद्धा पहिल्या षटकामध्ये 7 धावा. काल मात्र पहिल्या चेंडूवरती भारत कदम बाद झाला होता. आज मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने जसं इर्शाद भाईने आता सांगितलं की काल फायनल होणार होती, पण धीरज जाधव यांच्या नशिबामध्ये ही फायनल होती आणि म्हणून ती आज होते आहे. बारामतीमध्ये गेले अनेक वर्ष खेळण्यासाठी स्वतंत्र सुसज्ज असं मैदान नव्हतं आणि बारामतीकरांच्यासाठी खेळाडूंच्या दृष्टीनं खरं तर खूप अभाव होता मैदानाचा. पण या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानानं तो अभाव दूर केला आणि तो अशा पद्धतीनं केला की कोणत्याही खेळामध्ये जर सरांशी बोलताना सुद्धा आम्ही काही वेळापूर्वी सांगितलं की रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील तर प्रत्येक ठिकाणी खेळभर तो खेळाडूंना शिस्त लागते. बारामतीमध्ये इतकं चांगलं मैदान इतक्या शिस्तीमध्ये बारामतीकर वापरू शकतात याच्यावर जुन्या खेळाडूंना जर विचारलं तर कधीच विश्वास बसणार नाही की बारामतीमध्ये ही मॅच चालू आहे आणि एवढ्या शिस्तीमध्ये आपण ती खेळू शकतो. म्हणजे जेव्हा बारामतीचं मैदान तयार झालं तेव्हा योगायोगाने धीरज जाधव सर यांच्या अकॅडमीच्या रूपाने
त्यांना ही संधी मिळाली आणि आत्ता या मैदानाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मला बारामतीकरांना आणि पाहुण्यांनाही सांगायला आनंद होईल की जेव्हापासून धीरज जाधव सर यांची अकॅडमी आली तेव्हापासून इथल्या क्रिकेटचा दर्जा खूप उंचावलेला आहे. त्याची उंची वाढली. कारण मधल्या काळामध्ये जे कोचिंग घेतलं, जे कॅम्प केलं होता, त्यामध्ये 120 मुलं आली होती. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण धीरज जाधव सर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ते स्वतः मेघालयच्या टीमचे कोच आहेत आणि त्यांचे जे रिलेशन्स आहेत इंटरनॅशनल क्रिकेटपटूंबरोबर. दरम्यान आपण एक चौकार बघतोय डीप पॉइंटच्या दिशेने. दरम्यान फलकावर 13 धावा आणि खूप मोठी जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानावर. 2 महिन्यांचा मेघालयसाठीचा जो कॅम्प घेतला होता तोही सक्सेस झाला आणि मला सांगायला आनंद होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये बारामतीच्या या युवा क्रिकेटपटूंना ज्यांचं वय आत्ता 7, 8, 9, 10, 11, 12, 14 हे आहे, त्यांचा भविष्यकाळ खूप सुवर्ण आहे. कारण जे बारामतीतले जुने खेळाडू त्यांना हा प्लॅटफॉर्म कधी मिळाला नाही. कदाचित ते खूप चमकले असते, कदाचित धीरज जाधव सरांबरोबर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण चमकले असते, पण तो प्लॅटफॉर्म इथे नव्हता. तो निर्माण झालेला आहे. तो येणाऱ्या काळामध्ये धीरज जाधव सरांच्या रूपाने खूप मोठा होईल अशी अपेक्षा. दरम्यान पुन्हा एकदा खूप मोठा धक्का कालच्या मॅच मधला. भारत जाधव आज पुन्हा तशाच पद्धतीने बाद होत. तर पहिला धक्का मात्र बसतोय आणि खरंच बारामतीचं प्रेक्षक मात्र आणि डीजे सुद्धा आपण पाहतोय आणि ढोल ताशाचा खणखणाट. चौकार मारल्यानंतर सुद्धा ढोल वाजतोय आणि विकेट घेतल्यानंतर सुद्धा ढोल वाजतोय. तर स्ट्राईकचा फलंदाज मात्र असणार आहे आसिफ. यावेळी मात्र एक दिग्गज फलंदाज बाद होते. Let's get it started. आता मात्र संघाचा संघनायक चेतन काळंगे मैदानामध्ये. स्ट्राईकचा फलंदाज कुणाल, नॉन स्ट्राईक चेतन. तर गोलंदाजासाठी मात्र हॅट्रिक बॉल, गोल्डन बॉल. पाहूया कशा प्रकारे सामना करतो या चेंडूचा कुणाल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. धाव संख्या मात्र 2 बाद 13. एक चांगली धाव संख्या उभा करण्यासाठी मात्र दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल. कारण 2 सलामीचे फलंदाज, 2 धुरंधर पॅव्हेलियनमध्ये परतलेत.
तितक्याच ताकदीचा आक्रमक वेगवान गोलंदाज निहाल. यावेळी मात्र फुलटॉस बनवून खेळा एसटी वरती असणारा चेंडू एक धाव घेतली जाते. पाहूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा चेतनचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. एक चांगला निर्णय. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 15. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मैदानावरती रंगतोय अंतिम सामन्याचा थरार. मावळ विरुद्ध यंगर्स बारामती. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू. उत्तुंग असा फटका मारण्याचा विचार मात्र फसतोय चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. या षटकाची मात्र समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. काहीशा आक्रमक मात्र फलंदाजी करावी लागेल. सर्व सूत्र मात्र चेतन काळंगेला आपल्या हाती घ्यावी लागतील. चेतन काळंगे एक बारामतीचा स्टार फलंदाज ज्यानं अनेक मैदान गाजवलेत. तर चेतनला मात्र आज एका संघनायकाची खेळी करावी लागेल. हॅलो हॅलो. अक्षयचा मात्र पहिला चेंडू जातो सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू मात्र शर्यत जिंकणार. .inच्या माध्यमातून
तर स्ट्राईकचा फलंदाज मात्र चेतन काळंगे. या मात्र चेंडू खेळाय पाहूया. सुरक्षित रक्षण होणार आहे निश्चितपणे. एक धाव, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. स्ट्राईक वरती येतोय सामना करण्यासाठी सज्ज डावखोरा फलंदाज कुणाल. दोन्ही फलंदाजाकडे मात्र आज एक संधी असणार आहे, अंतिम सामना असणार आहे. प्रत्येक खेळाडूची एक इच्छा, एक मनीषा, एक मनोकामना, एक आकांक्षा, एक अपेक्षा की अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघासाठी एक चांगलं प्रदर्शन. यावेळी मात्र एक कडक स्ट्रोक खेळला, परंतु निश्चितपणे क्षेत्ररक्षक असणार आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षित केला जातो, चेंडू थ्रो केला जातो, तोपर्यंत एक धाव, एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 21, 2 बाद 21. तिसरं षटक मैदानावर टाकलं जातं. गोलंदाज मावळ संघाचा गोलंदाज अक्षय. स्ट्राईक वरती फलंदाज मात्र चेतन. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ जातोय. यष्टी रक्षक आनंद चव्हाणच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे. निर्धाव चेंडू होतोय. इथून पुढे मात्र गरज असणार आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याची गरज असणार आहे. एकेरी दुहेरी धावाबरोबर चौकार षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल. काली मामांनी सांगितलं होतं की शेक्सपियरनं सांगितलं, नावात काय ठेवलंय फुलाला त्याच्या सुगंधावरून ओळखता आलं पाहिजे. आणि असंच एक नाव म्हणजे राकेश भैया वाल्मिकी. तर अत्यंत भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा सन्माननीय राकेश भैया वाल्मिकी मित्र परिवार आयोजित साहेब चषक 2020चा हा मेगा फायनलचा थरार. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होतोय. अपील मात्र होतोय. जोरदार अपील मात्र झालंय. यष्टी रक्षक मात्र नत्तू दाभाडे. एक चांगला अपील. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यामुळेच मी सांगितलं की प्रेक्षकांसाठी स्पर्धा काय असेल तर प्रेक्षकांमधून आवाज येतोय थर्ड अंपायर घ्या. तर निश्चितपणे पुढच्या वर्षी भैया तो सुद्धा प्रयत्न करतील थर्ड अंपायर देण्याचा. आणि ग्रीन सिग्नल आणि रेड सिग्नल पुढच्या वर्षी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलाय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत रोखून धरलंय. जितकं कौतुक करावं तितकं कमी. गोलंदाज अक्षय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 21. याच्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय, तसं समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. माझे सहकारी समालोचक सलीम शेख यांना मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय. याच्यानंतर इस मैदान की आगे की कहानी आप सुनेंगे सलीम शेख की जुबानी. धन्यवाद इरशाद भाई. बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान में मावड़ और एंगल्स के बीच में चल रहा है. देखिए बेहतरीन मिड विकेट के क्षेत्र में खेला. गेंद शायद ही चौके के बाहर अंदर नहीं रुकेगी. 4 रन.
दो गेंद में पहले गेंद में चौका जड़ा, बाद में बेहतरीन छक्का। निहाल ऑन प्रेशर एंड कुणाल ऑन फायर। और देखिए फिर से एक बार बड़ा शॉट यहाँ पर, क्या शायद ही चौका जाएगा, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। बेहतरीन मुकाबला इस ओवर में बीत रहा है। लगातार 12 रन आ चुके हैं 3 गेंदों में, और शायद ही कुणाल दराड़े इसीलिए जाने जाते हैं। एक स्टाइलिश प्लेयर, बेहतरीन नाम उनका, बहुत ही जबरदस्त एक विध्वंसक प्लेयर जिसका नाम है कुणाल दराड़े। सामने है एक कूलिंग कैप्टन चेतन कालंगे, और बीच मैदान में बहुत ही जबरदस्त मुकाबला, क्योंकि ये है मुकाबला फाइनल का, क्योंकि जो जीतेगा वो साहिब चषक 2020 का विनर कहलाएगा। जो जीता वही सिकंदर। निहाल ऑन प्रेशर, कुणाल दराड़े ऑन फायर। बीच मैदान में कमेंट्री बॉक्स में बहुत सारे बदलाव। इस बार देखिए रिवर्स से जड़ दिया है, शायद ही मैक्सिमम होगा। वाह, व्हाट अ ग्रेट शॉट। बहुत ही लाजवाब, सीधे बल्ले से भी खेले, अब रिवर्स से भी यहां पर छक्का जड़ दिया कुणाल दराड़े, इसीलिए उनका नाम है कुणाल। ये जिधर चाहे मनपसंद शॉट खेल सकते हैं। और देखिए यहां पर निहाल सबसे बेहतरीन गेंदबाज इस टूर्नामेंट के, लेकिन बढ़िया यहां पर उनके हालात खराब करते हुए कुणाल। और देखिए देखते देखते स्कोर पहुंचा है 39-39। चौथा ओवर चल रहा है। बहुत ही जबरदस्त शुरुआत इस ओवर में। 39। निहाल क्या करेंगे, क्या कुणाल को रोक पाएंगे? ओह, बहुत जबरदस्त, शायद ही वापसी करते हुए थोड़ी सी राहत की सांस ली होगी इस बार निहाल ने, क्योंकि बहुत जबरदस्त सांस ली होगी उन्होंने। दरम्यान पोलीस सब इन्स्पेक्टर सन्माननीय योगेशजी शेलार साहेब तसेच नाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले। आपलं गायकवाड साहेब, आपलं स्वागत आहे। और देखिए इस बार बिल्कुल बहुत ही गेंद जा रही है, बेहतरीन फेरन। तो जितना बड़ा बिछाया था फील्डर का जाल, उसे भेज दिया है वो है कुणाल। अब बिल्कुल अपने टीम के लिए बन गए ढाल। जिन्होंने कर दिया है कमाल वो है कुणाल। काफी शानदार बल्लेबाजी पिछले ओवर में,
करारे सिक्सर चौके देखने को मिले। 46 रन, पांचवा ओवर चल रहा है। बिल्कुल सा 24 रन आ गया चौथी ओवर में। काफी महंगे साबित हुए निहाल, क्योंकि एक बहुत जबरदस्त एक उच्च कोटि का गेंदबाज था, लेकिन आज दिन शायद लग रहा है कुणाल दराड़े का। अगर ये इतना विध्वंसक बल्लेबाज है, अगर ये चलता है तो इनके अंदर वो झलक दिखती है गौतम गंभीर की, इनके अंदर वो झलक दिखती है युवराज सिंह की, और ये बहुत जबरदस्त प्लेयर है जिसका नाम है कुणाल दराड़े। और हम बार बार कहते हैं, ना किसी का कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है, वही सबसे बड़ा होता है। आज मुसीबत के वक्त अपनी टीम की धुरा और सारी जिम्मेदारी मैदान में अपने कंधे पे लेते हुए कुणाल दराड़े कुछ खास करना चाहते हैं। और देखिए अक्षय की गेंद, बेहतरीन गेंद थी, बेहतरीन गेंद। एक रन लेने का यहां पर लेग बाइस के रूप में एक रन आती हुई, इस एक रन के साथ में स्कोर बढ़कर पहुंच रहा है 47। 5 ओवर चल रहा है अक्षय का, शायद ही इस ओवर में कमबैक करना जानते हैं। ये मावल की टीम बहुत ही जबरदस्त टीम है, इन्होंने बहुत अच्छे अच्छे टीम को इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में जो अपने घर को भेजा है। ये आखिरी मुकाबला सामने इस बार बहुत जबरदस्त टीम यंगर्स बारामती। और देखिए इस बार सीधे बल्ले से खेला है, शायद ही हाथों में दे बैठे और चेतन को आना पड़ेगा पवेलियन। और चेतन में से एक टपका अभी कुणाल है। क्या अक्षय वापसी करेंगे? क्या कुणाल बड़े बड़े छक्के लगाएंगे और अपने टीम का बड़ा नाम बनेंगे? लेकिन सामने है अक्षय, इट्स मोस्ट खतरों का खिलाड़ी, शायद बन सकता है। जी हाँ, एक और विकेट का पतन। हार्दिक पांड्या कहते हैं गेंदबाज के सर के ऊपर से खेला है गेंद, शायद ही आनंद चौहान वहां पर फील्डर है, एक रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ रहे, आते ही अपने बड़े शॉट खेलने के लिए आ गए हैं मैदान में संतोष लश्कर, जिसका नाम है, बारामती के दर्शक उनको प्यार से कहते हैं हार्दिक पांड्या। 49 जस्ट 1 रन शॉर्ट ऑफ द 50, 49 रन, 4 विकेट के नुकसान पे
सामने है संतोष लश्कर के अक्षय कुमारी। इस बार भी देखिए खेलना जैसे भी गेंद आए बल्ला तो घूमेगा संतोष लश्कर का, क्योंकि नाम में सब कुछ है। और इसी के साथ में अपना टीम का अर्धशतक यहां पर पूरा होता हुआ 50 यहां पर पूरा होता हुआ 4 विकेट के नुकसान में शायद यहां पर 5 ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद में 50 पूरा हुआ और 6 गेंदें बाकी हैं। अंत के 6 गेंदें, एक बड़ी जिम्मेदारी, बड़े बल्लेबाज संतोष लश्कर अभी भी मैदान में उतरे हैं, वसीम शेख हैं। सबके सामने मराठी के अंदर मिस्टर ज्ञानेश्वर मामा जगताप। हेलो, धन्यवाद सलीम भाई। नमस्कार बारामतीकर, अंतिम मुकाबला सुरू आहे। ही अंतिम लढत यंगर्स बारामती विरुद्ध मावळ या 2 संघामध्ये सुरू आहे आणि आपण धाव फलकाकडे जाऊया। हॅलो, 4 बाद 50। बॉलर्स नेम प्लीज। सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा आपल्या संघासाठी नक्की वाचवल्या संतोष या फटक्यावर। एकूण धावा होत आहेत। आनंद बॉलर नेम प्लीज। तुषार शिंदे। एकूण धावा होत आहेत 52, 4 बाद 52। फुल टॉस घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळी आनंदकडे चेंडू होतोय। आनंद चव्हाण एक अत्यंत बुद्धिमान कर्णधार आहे। 53वी धाव फलकावर लागतीये आणि आपण क्रिकेटचा जो विचार केला, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छच्या रणापासून अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या या विशाल भारतामध्ये ज्या काही मोजक्याच गोष्टी आहेत, ज्या खूप प्रसिद्ध आहेत आणि आपल्या देशाला एकत्र जोडणाऱ्या आहेत, त्यामध्ये 3 गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो। एक आहे सैन्य, दुसरा आहे राजकारण आणि तिसरा आहे क्रिकेट। सैन्य ही अशी गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांचा अभिमान स्वाभिमान आहे। राजकारण ही अशी गोष्ट आहे की ज्यावर आता न बोललेलं बरं। आणि क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की 10 वर्षाच्या चिमुरड्यापासून जर्जर वृद्धापर्यंत चवीनं चघळला जाणारा विषय म्हणजे क्रिकेट। अशा या क्रिकेटच्या महापर्वामध्ये, कुंभमेळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चेंडू हवेमध्ये, वसीमचा आपण सुरक्षित ठिकाणी पडतोय। 2 धावा नक्की घेणार वसीम। आणि या संपूर्ण इनिंगचं विश्लेषण करायचं म्हटलं तर आनंद चव्हाणने ज्या पद्धतीनं प्लॅन केला तो सक्सेस झाला। एकमेव गोलंदाज आज सपशेल अपयशी ठरला आनंदचा, त्यामुळे आनंद निराश असणार आहे निहालवर। कुणाल दराडे ज्या पद्धतीने त्याच्यावर तुटून पडला, 3 षटकार 1 चौकार मारला आणि त्या ओव्हरमध्येच खूप साऱ्या गोष्टी घडल्या। आणि अलीकडं डुप्लिकेट गोष्टींचा जमाना प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळे आमच्या पंचांना त्रास होतोय की डुप्लिकेट कंपन्या मार्केटमध्ये आल्या कारणाने आपल्याला वारंवार चेंडू सुद्धा बदलावा लागतो। पण तरी देखील ओरिजिनल काय आहे याची जाण असणारे पारखी आपल्याकडे आहेत आणि त्यामुळं आपल्याला चेंडू बदलावा लागतोय। आपण स्कोर बोर्डकडे पुन्हा एकदा जाणार आहोत। 4 बाद 55 अशी धावसंख्या आहे। शेवटचे षटक चालू आहे आणि कालची धावसंख्या पुन्हा एकदा फलकावर लागलेली आहे। सो कालची मॅच पुन्हा चालू केली असं तुम्ही म्हटलं तरी आता चालणार आहे, कारण कालचाच धाव फलक आता आलेला आहे। त्यामुळे बघा, क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, हा योगायोगाचा खेळ आहे। योगायोग किती जबरदस्त आहे बघा। आणि म्हणून स्वतःला सिद्ध करणं हेच या मैदानावर शहाणपणाचं लक्षण आहे। जो स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, जीवाचा आकांत करतो, मेहनत करण्याची
तयारी ठेवतो, यश त्याच्या झोळीमध्ये नक्की पडणार. त्यामुळे काल अनेक तर्क लढवले गेले की 55 धावा झाल्या होत्या, दुसरी इनिंग सुरू होणार होती आणि मॅच थांबली, पाऊस आला आणि बारामतीमध्ये असं वातावरण झालं होतं की इंटरनॅशनल क्रिकेटची मॅच बंद पडली आहे. फायदा मात्र अचूक घेतोय वसीम आणि वसीमचा हा जबरदस्त षटकार. यंगर्स विरुद्ध डीएम ग्रुप. डीएम ग्रुप हे बारामतीच्याच टीमचं नाव होतं, पण त्यात नातेपुतेचे खेळाडू होते, त्यामुळे डीएम ग्रुप विरुद्ध यंगर्स हा मुकाबला झाला होता. डीएम ग्रुपने पहिला चषक जिंकला होता. मागच्या वर्षी जे दुसरं पर्व होतं, दुसऱ्या चषकामध्ये वॉरियर्स विरुद्ध यंगर्स हा मुकाबला झाला होता फायनलमध्ये, त्यावेळी जिंकला होता वॉरियर्स बारामती. आणि हे तिसरं पर्व आहे, सलग तिसऱ्या पर्वामध्ये यंगर्स फायनल खेळते, हे साहेब चषकाचं वैशिष्ट्य आहे. आणि तुमच्या माहितीसाठी मी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो की IPL मध्ये सर्वाधिक फायनल खेळणारी टीम आहे चेन्नई सुपर किंग्स, पण सर्वाधिक चषक जिंकणारी टीम आहे मुंबई इंडियन्स. सो धोनीची टीम प्रत्येक वेळी चेन्नई सुपर किंग्स क्वालिफाय होते, पण मुंबई इंडियन्स बाजी मारते. या तिसऱ्या पर्वामध्ये नक्की काय होणार? प्रेक्षकांचा आवाज वाढतोय, याचा दुसरा अर्थ असा आहे की प्रेक्षकांनी या सामन्यामध्ये उडी घेतलेली आहे. पराग आणि आनंद चौहान हे दोन खंदे फलंदाज मैदानामध्ये. संघर्ष में आदमी अकेला होता है, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. इसलिए अगर सफलता पानी है, दुनिया आपके साथ आपको करनी है, तो आपको संघर्ष करना पड़ेगा, आपको मेहनत करनी पड़ेगी, आपको कड़ी मेहनत करनी पड़ेगी. कालच्या मॅचकडे जर आपण विचार केला तर फक्त 6 धावा एक्स्ट्रा झालेल्या आहेत आणि सूर्य अजूनही तळपतो आहे. दिवसाचा मुकाबला आहे, दिवसा मॅच सुरू आहे. जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये करायच्या आहेत 62 धावा. आणि ज्या संविधान चषकाची आपण घोषणा केली त्यामध्ये ही राज्यस्तरीय मॅच आहे. प्रत्येक जिल्हा वाईज आपल्याला टीम बघायला मिळतील, त्यामुळे महाराष्ट्रातले जवळपास सगळे बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील.
सो पहिलं बक्षीस आहे या स्पर्धेचं सध्या 79,000 रुपये अफरोजभाई कुरेशी यांच्याकडून. दुसरं पारितोषिक 50,000 सत्यव्रतजी काळे आणि संतोष अण्णा सातव यांच्याकडून. तिसरं पारितोषिक 30,000 किशोर भाऊ लवे यांच्याकडून. चौथं पारितोषिक 15,000 बबलू देशमुख यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज जगन तात्या चिंचकर यांच्याकडून. रेफ्रिजरेटर शिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या सगळ्यांची वाट आपण बघताय. बरोबर 5:30 वाजता, 5:15 वाजता इनफॅक्ट बक्षीस समारंभ आहे. त्यामुळे बारामतीकरांना विनंती, कुठेही जाऊ नका, इथेच उपस्थित रहा. अभ्यास ऐसे करो कि कभी जीत ना मिली हो. इतना अभ्यास होना चाहिए कि जीत अब तक मिली नहीं जो मुझे पानी है. इसीलिए अभ्यास ऐसे करो कि कभी जीत ना मिली हो और प्रदर्शन ऐसे करो की कभी हार ना मिली हो. ओहो, पहिल्या चेंडूवर खूप मोठी चकमक पाहायला मिळाली मोईन बागवान आणि आनंद चव्हाण या दोघांमध्ये, आणि दोन्ही संघातील समर्थकांच्या काळजामध्ये धस्स झालं. कारण असं वाटलं की हा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून तो मारणार, त्यामुळं यंगरच्या समर्थकांमध्ये धस्स झालं. पण चेंडू जेव्हा बॅटच्या जोडून गेला तेव्हा आनंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या काळजामध्ये धस्स होत आहे. मोईन बागवान ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये षटकाराने खातं उघडतोय आनंद चव्हाण. मजबूत फलंदाज, क्या बात है आनंद चौहान, बहुत खूब. सगळ्यांचं मनोरंजन करतो डीजे गणेश, थँक्यू सो मच. आणि म्युझिकच्या तालावर क्षेत्ररक्षकांना नाचवतोय आनंद चव्हाण. म्हणून मी सांगितलं, जितका वेळ आनंद चव्हाण मैदानावर तितका यंगर साठी साहेब चषक दूर जाणार. आनंद चव्हाण मध्ये ती ताकद आहे. आनंद चव्हाण एक अतिशय विस्फोटक कर्दनकाळ. ओहो, खूप मोठी रिस्क, खूप मोठी जोखीम घेतोय, चॅलेंज देतोय, आणि ही खरी मजा, ही खरी नजाकत आहे क्रिकेटची. ओहो, सोनू माझे जानू, माझा मूड झाला फ्रेश, तुला बाबुनिया सोनू माझे
थँक्यू डीजे. आजच्या दिवस जेवढं देता येईल तेवढं गणेश प्लीज द्या. आजच्या दिवस फक्त मला आजच्या दिवस कोऑपरेट कर. संध्याकाळी मी ॲडमिट झालो तरी चालेल, पण माझा आवाज माझा खरंच आवाज गेलेला आहे. सो तनुरभाई शेख यांचं आगमन झाले. दुसरा चषक ज्यांनी दिला ते पहिलवान त्र्यंबक गोगाडे यांचं आगमन झाले. आपण मॅच कडे जाणार आहे. एक झंझावात आपल्या समोर उभा आहे ज्याचं नाव आहे आनंद चौहान. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार. आक्रमक फलंदाजी करतोय. एकूण धावा 5 बॉल मध्ये नाबाद 18. तुम्हा सगळ्यांना किस्सा सांगतो की काय कॉन्फिडन्स फलंदाजामध्ये पाहिजे. एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रॅड हॉग याने पहिल्यांदा सचिन तेंडुलकरचा बळी मिळवला. तो सचिनकडे आला, बॉल घेऊन आला. सचिनला म्हणाला या बॉलवर मला तुमची साईन पाहिजे. खिजवायचं होतं त्याला सचिनला. ओहो हो 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 क्या छोड़ा, क्या मॅच छोड़ा आसिफ भाई तूने. ओहो कॅच खूप कठीण होता, अवघड गेला होता, पण लांब लचक उंचापुरा असणारा आसिफसाठी पोचला होता पण हातातून सटकतोय. एका षटकानंतर नाबाद 19. मी किस्सा सांगतोय. ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकरला खिजवण्यासाठी त्याला बाद केलं. त्याच्याकडे आला, त्याला सांगितलं या बॉलवर मला साईन पाहिजे. म्हणजे सचिनच्या लक्षात राहावं की ब्रॅड हॉगने मला आउट केलं होतं. सचिनने तो बॉल घेतला, त्याच्यावर असं लिहिलं इट विल नेव्हर हॅपन अगेन. सचिनचा कॉन्फिडन्स काय बघा की तुझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट परत कधीच घडणार नाही. आणि सचिनने अख्ख्या आयुष्यात परत ब्रॅड हॉगला कधीच विकेट दिली नाही. याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास आहे आनंद चौहान मध्ये. सो आनंद चौहान इज द रियल हिरो ऑफ टुडे इटसेल्फ. आनंद चौहान हा खेळाडू असा आहे की जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर आज हिरो ठरणार आहे. आणि तो हिरो ठरवतो त्याचं स्किल, त्याच्यामध्ये असलेलं कौशल्य, त्याच्यामध्ये असलेलं कुटून भरलेलं क्रिकेट, त्याच्या भात्यामध्ये असलेली सगळी शस्त्र. आणि सध्या मोईन बागवानला त्यानं निष्प्रभ केलेलं आहे. ज्यानं एजाज कुरेशीचा त्रिफळ उडवला त्या मोईन बागवानला निस्तनाबूत केलं. नाबाद 19. पुन्हा स्ट्राईकला येतोय. आता मात्र खरी कमाल, खरा सामना रंगणार. कुणाल निकम एक वेगळा निर्णय घेतोय. चेतन काळंगे. ओहो क्या बात है, बहुत बेहतरीन लाईन कुणाल निकमला इंट्रोड्यूस करतोय. आणि खूप मोठा निर्णय घेतलेला आहे चेतन काळंगेनं, ज्यानं गेल्या काही सामन्यामध्ये गोलंदाजी केली नव्हती नियमित. त्या कुणालला गोलंदाजीसाठी त्यानं पाठवलेलं आहे. आणि एक वेगळा धक्कादायक खरं तर एक चान्स घेतोय, जोखीम घेतोय. कारण तुषारची बॉलिंग बघितलेली आहे, प्रवीणची बॉलिंग बघितली आनंदने, आणि त्यामुळे मला वाटते मुद्दाम कुणालला समोर आणलेला आहे. एक वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळी व्यूहरचना. या ठिकाणी जोरदार अपील, उत्साह प्रचंड आहे, आत्मविश्वास कमी, आणि पंचांनी ते अपील फेटाळून लावलेलं आहे. प्रेक्षक या मॅच मध्ये उतरतात. आणि बारामतीचे प्रेक्षक ते पुन्हा मॅच मध्ये उतरतात, मॅचची मजा घेतात. क्रिकेट ही नशा आहे, क्रिकेट ही नशा आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की दारूमध्येच नशा असते. बाकी मॅक्झिमम लोकांना माहिती आहे क्रिकेटमध्ये सुद्धा नशा आहे. हे क्रिकेटरला विचारा, क्रिकेट रसिकाला विचारा क्रिकेट काय नशा आहे. सो ही नशा या मैदानावर, आणि अशी नशा असेल तर आम्ही वारंवार करू. आकर्षक फटका, हो फसला. मुझे लगता है आज आनंद चौहान का दिन है. चेतन काळंगे झेल सोडतोय की साहेब चषक सोडतोय, याचे उत्तर येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये मिळणार आहे. पहिला झेल सोडला आसिफने, दुसरा झेल सोडला चेतनने झेल सोडला की साहेब चषक हातामध्ये आलेला सोडला. येणारा काय ठरवणार, कारण अजून एकही गडी बाद झालेला नाही. सो मावळकडे ती स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे या मॅच मध्ये शेवटपर्यंत राहण्याची. क्या बात है, बहुत बढ़िया मॅच, लाजवाब मुकाबला. कुणाल निकम मात्र सफल ठरतोय, कारण त्यानं चक्क 3 चेंडू सुरेख टाकलेले. जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मात्र बॅक टू द बॉलर खेळलेला सरळ कुणालच्या डोक्यावरून
एक धाव नक्की मिळणार. मिसफील्ड होतं चेतन कडून. 2 धावा मिळतात. बॅकअप करण्याचा प्रयत्न मोईन बागवानचा आणि 2 धावा. मोईने राजा डिस्टर्ब करू नका. अरे मोईने राजा. हो चेतनचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं कुणालला त्यांनी गोलंदाजी दिली आहे आणि कुणाल सफल ठरतोय. 5 जबरदस्त चेंडू टाकले ज्यामध्ये फक्त 3 धावा जात आहेत. 2 बॅटने आणि 1 लेग बाय. सो मोईनचं जे षटक महाग पडलं होतं ते भरून काढतोय कुणाल निकम. कमबॅक करतोय आपल्या टीमला पुन्हा घेऊन येतो सामन्यामध्ये. एकूण धावा 22 झेल सुटतोय आनंदचा. आणि आनंद हा असा खेळाडू आहे की जो कायम आपल्या संघाला आनंद देतो. त्याच्या नावाप्रमाणे तो कायम आनंद देत असतो. फार कमी वेळा तो आपल्या संघाला दुःख देतो कारण पॅनिक खेळाडू आहे, आकर्षक खेळाडू आहे. तो मैदानावर जास्त काळ स्थिर थांबू शकत नाही. जसा भारताचा वीरेंद्र सहवाग होता तसाच आनंद चव्हाण. दरम्यान हिरामण माने यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे हिरामण माने. आता पराग पहिल्यांदाच हो 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 स्ट्राईकला येतोय. जबरदस्त षटकाची समाप्ती. एक आकर्षक षटक कुणाल निकमचं ज्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 22. याचा अर्थ असा आहे 24 चेंडू 40 धावा. बॉल्स रिमेनिंग 24 रन्स रिक्वायर्ड 40. एक महान मुकाबला या मैदानावर आपण बघतोय. साहेब चषकामध्ये गेल्या 11 दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या प्रत्येकाचं खूप खूप आभार. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच यांच्या वतीने आमचे सगळे बक्षीसदाते, पहिला दुसरा तिसरा चौथ्या क्रमांकाचं बक्षीस दिलं ते सगळे बक्षीसदाते रोख रकमेचे. ज्यांनी चषक दिलं ते देखील सगळे बक्षीसदाते. ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी आम्हाला सहकार्य केलं ते बक्षीसदाते. ज्यांनी आमच्या टीमला किट देण्यासाठी स्पॉन्सरशिप स्वीकारली ते आमचे सगळे बक्षीसदाते. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हचं सहकार्य करण्यासाठी tenniscricket.com ची सगळी टीम यांचेही खूप खूप आभार. ज्या घटकांनी पडद्यामागून आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे आभार. सक्षम साऊंडच्या DJ गणेश आणि त्याची टीम आपले खूप खूप आभार. कॉमेंटरी बॉक्समध्ये गेल्या 11 दिवसापासून माझ्यासोबत ज्यांनी खूप मेहनत घेतली ते हिंदीतून एक जबरदस्त समालोचन करणारे, ग्रामीण भागामध्ये असणारे, आपलं राजाळे जे गाव आहे फलटणमधलं तिथले सलीमभाई शेख, सरडे या गावचे सलीमभाई शेख, तसेच सांगोल्यावरून खास निमंत्रण देऊन आलेले आमचे इर्शादभाई बागवान, तसेच गेले 3-4 दिवस आपल्यासोबत होते मिस्टर नरेश ढोमे. या सगळ्यांचं खूप आभार आहे. तसेच सुमित मोरे ज्यानं 11 दिवस उत्तम गुणांकन केलेलं आहे, स्कोरिंग केलेलं आहे, तो सुमित आपलेही आभारी आहोत. खरं तर हे सगळे आभार राकेश भैयाच्या वतीने मी सगळ्यांचे मानतोय. कारण राकेश भैयाचे सगळ्यांच्या वतीने आभार असेल बारामतीकरांच्या वतीने की राकेश भैयाची टुर्नामेंट सक्सेस यासाठी होते की प्रेक्षक न बोलवता सुद्धा गर्दी करतात. त्याचं कारण हे राकेश भैया तुम्ही लक्षात घ्या. त्याचं कारण एकमेव आहे. 2 कारण. त्यातलं पहिलं कारण हे आहे की जिथे नियम पाळले जातील ती टुर्नामेंट सक्सेस होते. आणि दुसरं कारण हे की आयोजक मैदान सोडणार नाही ती टुर्नामेंट सक्सेस होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून फायनलपर्यंत राकेश भैया वाल्मिकी 1 मिनिट सुद्धा ग्राउंड सोडत नाही. त्यामुळे कुठला प्रॉब्लेम इथे येत नाही आणि आला तरी तो समोर सगळे असल्यामुळे सॉल्व्ह होतो. हे वैशिष्ट्य आहे. वातावरण पुन्हा एकदा कालसारखं बदलतंय. पण आज काहीही झालं बारामतीकरांना नुरा कुस्ती आवडत नाही, आम्हाला काटा कुस्ती आवडते. त्यामुळे आज काही झालं पैलवान प्रशांतजी भागवत तरी आम्ही आज शेवटच्या बॉलपर्यंत या खेळाडूंना सीमारेषेच्या बाहेर येऊ देणार नाही काही झालं तरी. सो मॅच चालू राहणार, मॅच चालू राहणार. 2 षटकानंतर आहेत नाबाद 22. हा आता ते पत्रकार आहे त्यामुळे त्यांच्या भाषेत ते बोलतायत. मी त्यांचंच वाक्य सांगतोय. वतन की लकीरचे संपादक ज्यांनी आपली खूप छान बातमी लावली स्पर्धेची ते म्हणतात तेल लावलेलं पैलवान आज करणार आहे.
उसळी घेणारा चेंडू पुन्हा एज, खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार. हो निसर्ग पुन्हा आपले रंग बदलतोय. मध्ये तुषार झगडे एक युवा तेज तर्रार तिखट गोलंदाज बारामतीचा सध्या त्याच्यावर तुटून पडतोय आनंद चव्हाण. एकूण धावा होत आहेत 32, नाबाद 32. 14 बॉल मध्ये तिसरं षटक सुरू आहे. 32 मधले 31 एकट्या आनंदच्या. क्या बात है आनंद. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस आणि त्याच्यावर एक धाव घेतोय. फास्ट खेळा, फास्ट खेळा, फास्ट खेळा. एकूण धाव संख्या 33. आनंद पोहोचतो 32 वर, त्याची टीम पोहोचते 33 वर. एकूण या इनिंग मध्ये 15 चेंडूचा खेळ झालेला आहे. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. जबरदस्त क्रिकेटचे प्रदर्शन. अजून 21 चेंडूंचा खेळ बाकी. पराग मात्र मला वाटतं फक्त जसं बरोबर जातात ना पूजेला सोबत तसा गेलेला आहे. आणि आनंद चव्हाण बरोबर फक्त तो मम मम चला पान टाका पान टाका एवढंच काम तो करणार आहे सध्या. आनंद चव्हाण त्याला मार्गदर्शन करतोय. आणि चेतन पुन्हा एकदा मॅच मध्ये इन्व्हॉल्व होऊन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना 4 चेंडू आतापर्यंत टाकले तुषारने. तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू. एकूण धावा होत आहेत 33. एक मोठा मुकाबला नक्की होणार आहे. मॅच अजून दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. उसळी घेणारा चेंडू पराग फसतोय. नो बॉल, कारण या अगोदरचा पहिला चेंडू वॉर्निंग दिला होता. हा दुसरा बॉल उसळी घेणारा आणि त्यामुळे नो बॉल. फ्री असणार. नो बॉल. 34. नो बॉल यासाठी आहे की पहिला चेंडू त्याने टाकला होता. उसळी घेणारा ज्यावर षटकार मारला होता तो षटकार लाजवाब होता, कारण उसळी घेणारा चेंडूवर षटकार मारणं तितकं सोपं नसतं. तो चेंडू वॉर्निंग दिली होती पंचांनी आणि म्हणून हा चेंडू नो बॉल. दुसरा उसळी घेतल्यामुळं एकच 1 बाउन्स अलाउड जो असतो. फ्री हिट आहे. पराग काय करणार? परागनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण मिस टाइम झाला. एक धाव नक्की मिळणार आहे. रिस्क घेणार नाहीये दोघं पण. एकच धाव मिळतीये. 35. तिसऱ्या ओव्हरमध्ये 35 धावा. मॅच इज स्टील ऑन. परागच्या फक्त 2 धावा, बाकी सगळ्या आनंदच्या नावावर. आणि आनंदचे समर्थक बारामतीमध्ये शेकडोच्या संख्येने निर्माण होत आहेत, कारण या आनंदने या अगोदर अनेक सामने लीलया एक हाती जिंकून दिले आपल्या संघाला आणि म्हणून तो अंतिम सामन्यामध्ये खेळतोय. 5 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. सो प्लीज स्पीड अप. तुषार झगडे 5 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकामध्ये. एकूण धावा 35. जिंकण्यासाठी अजून 19 बॉल्स मध्ये 27 धावांची गरज. हा राहुल इकडे, आपण स्टेजकडे. राहुल जाधव फोटोग्राफर. बॉल्स रिमेनिंग 19, रन्स रिक्वायर्ड 27.
आकर्षक फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि आता आनंदची खेळी संपणार. हॅलो हॅलो, थँक्यू डीजी. बॅट्समन पुढचा लवकर पाठवा. आनंद प्रचंड निराश होतोय, नाराज होतोय स्वतःवर. त्याची नाराजी जायज आहे, पण तुषारचं तुम्हाला कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण लावा. मीटिंग नको. नैसर्गिक अडथळा आज पुन्हा आला. चुकून जर नैसर्गिक अडथळा आज पुन्हा आला तर संयोजक जो निर्णय देतील तो स्पोर्ट्समन स्पिरिटने दोन्ही संघांनी घ्यावा, तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि तो सुप्रीम कोर्टाच्या पुढचा निर्णय असेल. तुम्हाला परत कुठल्याच कोर्टात दाद मागायला जाता येणार नाही तैनूरबाई, नाही तर तुमच्याकडे येतील, तुम्ही जाल परत कोर्टात. आम्हाला कोऑपरेट करा. सो तो निर्णय अंतिम असेल. सो मीटिंग करू नका प्लीज, मीटिंग करू नका. तुषारचं कौतुक करावं लागेल, कारण मला वाटते तुषारचा या स्पर्धेतला हा 14वा 13वा बळी असणार आहे. एका मॅचमध्ये त्यानं 7 विकेट घेतल्या होत्या आणि पुन्हा यशस्वी उडवतोय. पण तुषारनं बळी कोणाचा घेतला? मॅच विनर फलंदाजाचा. आनंद चव्हाण इज मॅच विनर बॅट्समन. नवीन फलंदाज नथू दाभाडे. एक अष्टपैलू पॅकेज जो ओपनिंग गोलंदाजी करतो कायम. आणि नथू ज्यावेळी गोलंदाजी करायचा त्यावेळी मला शराबी मधला एक डायलॉग नेहमी आठवायचा अमिताभ बच्चनचा, मुझे हो तो नथुलाल जैसी हो वरना मुझे ना हो. सो बॅटिंग हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो, अशी फलंदाजी त्याला करावी लागेल, तरच त्याच्या संघाचा निभाव लागणार आहे. कारण चेतन जी पकड मिळवतोय ती मला वाटते पकड आता तो सोडणार नाही. पुन्हा कुणालला गोलंदाजीसाठी आणलं आणि चेतनचा एक वेगळा निर्णय, ज्या कुणालने 3च धावा दिल्या म्हणून पुन्हा कुणाल गोलंदाजीसाठी येतोय. एक अतिशय विस्मयचकित निर्णय आहे, आश्चर्यकारक निर्णय की कुणाल दुसरी ओव्हर सुद्धा टाकतोय. सतरा चेंडू 26 धावा. बॉल्स रिमेनिंग 17, रन्स रिक्वायर्ड 26. ओ सुंदर गोलंदाजी, क्या बात है. गुडलेन स्पॉट वरून उसळी घेणारे चेंडू टाकतोय कुणाल निकम आणि आपल्या संघासाठी किफायतशीर ठरतोय. किफायतशीर सफाईदार गोलंदाजी, अप्रतिम मारा. आनंद चव्हाण मात्र आता निराश होतोय, कारण आनंद चव्हाण जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत मावळसाठी हा सामना सोपा वाटत होता. आता मात्र परागला घाम गाळावा लागणार. डोंट वेस्ट टाइम. दोन्ही टीमला सूचना आहे, टाइम वेस्ट करू नका. बारामतीकर तुमच्यासाठी आपले 24 तास घालून पुन्हा आलेले आहेत आणि आपला वेळ वारंवार ते तुमच्यासाठी देत आहेत. सो बारामतीकरांच्या वेळेचा विचार करा, कारण जिथं प्रेक्षक असतील तिथंच क्रिकेट बहरतं, तिथंच खेळ बहरतो. त्यामुळे प्रेक्षकांची जी वेळ आहे त्याचा विचार करा. प्रेक्षक खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. 2 बॉल झाले. एज आणि बाद. कुणाल कमाल करतो. कुणाल त्याला फास्ट वेळ वाचवा. अंपायर कॉल आहे.
थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण लावा, क्षेत्ररक्षण लावा. 14 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. तुषार निराश. खरं तर आता राहिलेले सगळे युवा फलंदाज आहेत आणि या फलंदाजांना घेऊन आनंद चव्हाणने जे चमत्कार केलेले या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली, पण ऐन मोक्याच्या क्षणी फायनलमध्ये त्यांचा घात होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण निहालला संधी आहे. ज्या षटकामध्ये झोडपलं होतं कुणाल दराडेनं त्याला, तो बदला घेण्याची संधी त्याच्यासमोर आहे. तो बदला घेण्याचा प्रयत्न त्याने केला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार. अन्यथा यंगर्स खूप स्ट्रॉंगली या मॅचमध्ये कमबॅक करतोय. कुणालचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जबरदस्त गोलंदाजी कुणालची. 2 षटकं टाकली, 4 धावा दिल्या आणि 2 बळी मिळवले. जबरदस्त गोलंदाजी. दरम्यान 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज निहाल बॅटिंगसाठी आहे. आणि काय होणार, काय घडणार, कोणती टीम साहेब चषकाचं तिसरं पर्व जिंकणार हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बदल होतोय. मी विनंती करतोय इर्शाद बागवान समालोचन करतील. मिस्टर 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. स्ट्राईकचा फलंदाज निहाल. पहिला चेंडू मात्र हवेत. पुन्हा एक धक्का, पुन्हा एक फलंदाज बाद. स्ट्राईक. अकरा चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मैदानावरती रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. पुन्हा गोलंदाज तुषार झगडे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. मामांनी सांगितलं होतं जोपर्यंत आनंद मैदानावरती आहे तोपर्यंत मावळ संघाचा आनंद टिकून राहिलाय, परंतु आता मात्र मैदानावरती करामत करतोय तुषार. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव घेतली, पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. एकच धाव, लेग बाईटचा इशारा. या 2 धावांनी मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 39. अकरा चेंडू 23 धावा. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. सामना करण्यासाठी मात्र अक्षयकडे मात्र एक सुवर्ण संधी, गोल्डन चान्स. फ्री हिटचा इशारा येतोय पंच अनमोल पवार यांचा. प्रेक्षकांमधून आवाज येतोय बाहेर, कारण त्यांनाही माहित आहे फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज बाहेर मारणार का बाहेर येणार, परंतु फलंदाजासाठी मात्र नशिबाचा चेंडू असणार आहे.
फ्रेडचा मात्र कोणताही फायदा घेऊ शकला नाही. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत येतोय. 10 चेंडू 23 धावा. काल ज्यावेळी सेमीफायनल मध्ये आनंद आणि दत्ता पवारनं फलंदाजी केली होती, तुफानी फलंदाजी, तर अगदी चिअर गर्लने सुद्धा सांगितलं होतं की या मैदानावरती एकतर परत दत्ता पवारला आणि आनंदला आणा, नाही तर आम्हाला बोलवा, कारण इतकी ताबडतोड फलंदाजी. आज मात्र चित्र वेगळं आहे मैदानावरती. या मात्र चेंडू खेळायला पाहूया. क्षेत्ररक्षक असणारा स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. संघर्ष मात्र मैदानावरती वाढतोय. 9 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर जोपर्यंत आनंद चव्हाण मैदानावरती होता, ज्यानं महाराष्ट्रच नव्हे तर देशातली आणि देशाच्या बाहेरची मैदानं गाजवली, असा आनंद चव्हाण मात्र बाद झाला आणि मावळच्या संघाला मात्र ग्रहण लागलं. परंतु पाहूया स्ट्राईकचा फलंदाज नत्तो. 9 चेंडू 22 धावा. राकेश भैया वाल्मिकी मित्र परिवार आयोजित साहेब चषक 2020 कोण ठरणार या स्पर्धेचा विजेता? अजून सुद्धा प्रेक्षकांमधून मावळचा आवाज येतो. याचा अर्थ बारामतीचं प्रेक्षक घरच्या संघाला समर्थन न देता पाहुण्यांना पाहुणचार करतोय. परंतु येणारा काळ ठरवेल. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. एखादा दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर संघावरती काय दडपण असतं त्याची प्रचिती मात्र या ठिकाणी मावळच्या संघाला येते. आनंद मात्र काहीसा निराश होतोय. या षटकातील पुढचा चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू कट केला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धावबादची संधी, धावबाद होतोय. सात चेंडू 22 धावा. सात चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईकचा फलंदाज जयेश. हलकसा अपील. या षटकाची मात्र समाप्ती. 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. वाघासारखा झुंजार मात्र एकटा लढला आनंद चव्हाण. आता मात्र प्रेक्षकांमध्ये काही शांतता. कालही सांगितलं होतं टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता. मात्र 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. वन मॅन आर्मी प्रमाणे मात्र आनंद एकटाच लढलाय संघासाठी. स्ट्राईकचा फलंदाज नत्तू दाभाडे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परिवर्तन घडलंय. सामन्यामध्ये बदल झालाय मैदानावरती. ज्या मोहीन बागवानच्या पहिल्या षटकामध्ये धावा फटकावल्या गेल्या, ज्या चेतन काळंगेनं झेल सोडला, तोच संघ मात्र या ठिकाणी मैदानावरती कमबॅक करतोय. मोहीन बागवान मात्र संधीच्या शोधात असणार आहे. मोहीन बागवानची पुन्हा एकदा सुप्त इच्छा सर्वांसमोर असणार आहे टी शर्ट काढून फिरवण्याची. कारण रेल्वेच्या मैदानावरती मागच्या वर्षी या मैदानावरती आणि मोहीन मात्र जर्सी काढून या मैदानावरती फिरवण्यामध्ये यशस्वी ठरणार का?
6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा एकदा धक्का. नागिन 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 डान्स नचना. यंगर्स बारामती सर्व खेळाडूंना सूचना आहे, सामना त्वरित सुरू करा, क्षेत्ररक्षण लावून या. आसिफ भाई थोडासा टाइम घेऊ नका सामन्यामध्ये. 5 चेंडू राहिलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. ज्या आनंद चव्हाण या मैदानावरती धावांचा पाऊस पाडला. 15 चेंडू मध्ये 32 धावा तर आपण पाहतोय. उर्वरित 8 धावामध्ये पुन्हा एकदा सुरेख चेंडू. तर आनंदच्या मात्र 32 धावा आणि उर्वरित 5 फलंदाजाने केवळ 8 धावा. त्याच्यामध्ये सुद्धा नोबॉलची 1 धाव होती. म्हणजे आपण पाहतोय आनंद चव्हाण मात्र वाघासारखा लढला एकटा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी मात्र चेंडू काही काळ हवेत असणारा खूप उंचीवरती मारलेला चेंडू. पुन्हा एक फलंदाज बाद.
सर्कल करा, सर्कल, लाईन लाईन. आपले सगळे स्वयंसेवक लाईन अप करा, मोठा लाईन करा, मोठा लाईन, मोठा गोल करा तुम्ही आधी त्याच्या मागे. सेवक ए ब्लू टी शर्ट सगळे, हॅलो, फास्ट फास्ट फास्ट, सगळे इकडे ब्लू टी शर्ट.